हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलवरती. तर इथे दिवाळीचा आमचा हॉलचं बऱ्यापैकी सेटअप लावून झालेला आहे आणि सगळ्याच घरातले ऑलमोस्ट सगळे कामं आता कंप्लीट होत आलेले आहेत. हे आमचं कपड्यांचं कपाट आहे, त्यासाठी मी असं या बॉक्सचा ऑर्गनायझर बनवला होता, ज्यात अरण्याचे कपडे मी ठेवले. आता तुम्ही म्हणाल की दिवाळी आहे, अभ्यास करायचं म्हणताय आणि तुम्ही असे ऑर्गनायझर वगैरे बनवण्यात टाईमपास करताय. तर एक लक्षात घ्या, हा बॉक्स बनवण्यासाठी मला जेवढा वेळ लागला ना, तेवढाच वेळ मला रोज हे कपडे अरेंज करण्यासाठी जात होता. त्यामुळे मग मी एकदाचं ते बनवूनच टाकलं. विकतचे घेतले तर ते फारच कसे क्वालिटी चांगलीच नसते. त्यामुळे मग मी घरीच तेलाच्या डब्याचा हा बॉक्स आहे, म्हणजे आपल्या पाऊच जे येतात त्याचा, आणि त्यापासून ते बनवलं. आणि अरण्याला आज थोडं बरं नव्हतं. आता आई म्हटल्यावर सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पडायच्याच आहेत. तर झोपला होता लवकरच, मग त्याला थोडीशी विक्स लावून दिली आणि तो झोपल्यानंतर मग सावीला झोपवायचं असतं. तर ती वर खेळत होती तेवढ्या वेळात हा झोपून गेला. तर अशी काही ना काही कामं येत असतात. तर तीही झोपली, तोही झोपला. त्याच्यानंतर मी माझा अभ्यास स्टार्ट केला. आज मी घेतलं होतं हिस्ट्रीचं बुक, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स नावाचं हे बुक आहे आणि ज्यामध्ये फार रंजक प्रकारे इतिहास समजावून सांगितलेला आहे. आता जो इतिहासात ट्रेंड आलेला आहे ना, जिथे आपल्याला एखाद्याच्या बोललेले वाक्य वगैरे विचारतात, कोणी म्हटलेलं आहे असं, तर ते यामध्ये आहेत बऱ्यापैकी. आणि स्टोरी फॉर्मॅटमध्ये हिस्ट्री यामध्ये आहे, जेणेकरून आपल्याला ते वाचल्यावरती लक्षात राहील. केसागरचंच हे बुक आहे, ज्यामध्ये आपल्याला मराठीचं भाषांतर करून दिलेलं आहे इंग्लिश बुकचं. सो चांगलं पुस्तक आहे आणि मजा येते वाचायला, बोर होत नाही. आणि जेव्हा आपलं अभ्यासाचं रुटीन लागत नसेल, तर म्हणून मी हे कामाच्या याच्यात दिवसभरात अभ्यास होतच नाही आहे, त्यामुळे मग मी रात्री ते पुस्तक घेऊन बसले आणि 2 चॅप्टर त्याचे वाचले. तर स्टोरी फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे ते काही बोर होत नाही आणि वाचायला छान वाटतं. तर आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करता अभ्यास करायचा आहे. आणि गृहिणींसाठी या दिवाळीच्या धावपळीत तर खूप जास्त स्ट्रेस होणार आहे आणि होतच असेल तुम्हालासुद्धा. मलासुद्धा होतो आहे. खूप फ्रस्ट्रेटेड वाटतं, कधी चिडचिड होते, राग येतो. पण आता इलाज नाही आहे, या सगळ्या गोष्टी तर चालणारच आहेत आणि काही गोष्टी टाळताच येत नाहीत. आपल्याला घरात राहायचं म्हटल्यावर आपल्याला एकदमच अपोजिट जाता येत नाही. काही ना काही गोष्टी ॲडजस्ट करूनच चालाव्या लागतात. त्यामुळे अभ्यास तर मागे पडतच आहे, परंतु ट्राय करत आहे जितकं शक्य होईल तितकं स्ट्रेस करण्याचा. आणि रात्री एनर्जी आपली लो होतेच, दिवसभर कामं केल्यावरती झोप येते, परंतु आता टेन्शनमुळे झोप चालली आहे असं वाटतं आहे मला. आणि 1-1:30 वाजेपर्यंत तशीही झोप लागत नाही. तर मग हे पुस्तक मी वाचत आहे सध्या, जेणेकरून म्हटलं काही नाही झालं तर आपण रुटीनमध्ये राहण्यासाठी हे 4-5 दिवस. आता आमच्या घरात खूप जास्त काम होतं. तुमच्या तर साफसफाई वगैरे झाल्या असेल तर तुम्ही फ्री असालच, त्यामुळे अभ्यासाकडे या. आमच्या घरातले कामं आत्ता जवळपास संपत आलेले आहेत. सो आत्ता मी परत माझ्या अभ्यासाकडे येणार आहे आणि आपल्याला त्यामध्ये येण्यासाठी मग असे पुस्तकं हेल्प करतात. त्यासोबत PYQ हेल्प करतात आणि PYQच्या माध्यमातून मग आपण रुटीनमध्ये येऊ शकतो. सो त्यामुळे आपल्याला काय वाचायचं नेमकं ते लक्षात येतं, आपण जे वाचतोय ते बरोबर आहे की नाही ते लक्षात येतं. सो अशा प्रकारे आपल्याला आपलाच मार्ग शोधून आपलाच अभ्यास जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे. कारण गॅप जर पडला ना तर खूप हार्ड जातं आणि तो गॅप पडता कामा नये. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मग जे काही करता येईल ते करा. टाईम कॅल्क्युलेट करण्याचा मी ट्राय केला, तर तुम्ही या टायमरचा जर का वापर केला ना तर लक्षात येईल आपण जे काय करतो ना ते खूप कमी आहे. जितका वेळ आपण देतो त्यापैकी थोडासाच वेळ आपला अभ्यास होत असतो. त्यामुळे शक्य होईल तितकं आपला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. कॅल्क्युलेट करा, म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल लक्षात येईल. आणि जर का तुमचा अभ्यास होत नसेल तर असं एखादं पुस्तक घ्या किंवा इतिहासाचं पुस्तक वाचा, तुमच्याकडे असेल ते. त्या माध्यमातून तुम्हाला ना अभ्यासही होईल आणि बोर वाटणार नाही आणि जास्त अभ्यास होईल. इतिहासाची प्रोडक्टिव्हिटी जरी कमी असली ना तरीसुद्धा आपल्याला आवश्यक आहे, इतिहास करावाच लागणार आहे. आणि राज्यसेवेसाठी तर प्राचीन इतिहासासोबत मध्ययुगीन इतिहाससुद्धा आपल्याला करायचा आहे. त्यामुळे दोनही इतिहास आपल्यासाठी महत्त्वाचे आहेतच. तर अशा प्रकारे आता जसा काही अभ्यास होईल, जसे माझे ब्लॉग्स बनतील तसे मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल, जेणेकरून तुम्हाला छान वाटेल आणि मलासुद्धा त्यामधून मोटिवेशन मिळतंच. तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मिळतं, तुमच्या छान कमेंट्सच्या माध्यमातून मलासुद्धा छान वाटून मी आणखी अभ्यास करायचा किंवा आणखी छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. अनेक जणींनी थँक्यू म्हटलेलं आहे, सो त्यांना परत एकदा थँक्यू या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा. आणि तुमचासुद्धा अभ्यास चांगला हो हीच सदिच्छा. आणि सर्वांना दीपावलीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. आता दिवाळी येणारच आहे. या दिवाळीमध्ये आपल्याला आपला जे काही ध्येय आहे ते कायम ठेवायचं आहे आणि आपला जो काही अभ्यास आहे तो मागे पडू न देता पुढे जायचा आहे, जेणेकरून पुढच्या दिवाळीला आपल्या स्वप्नासोबत आपल्याला आपली दिवाळी साजरी करता येईल. तुम्ही जे काही ठरवलं असेल ते तुम्हाला साध्य करता येईल आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण हो ही माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या